हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2024 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती 2024। तर या भरतीचा जो कट ऑफ आहे, अंदाजित कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, एक्सपेक्टेड कट ऑफ मित्रांनो तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, जिल्हा न्यायालय भरती 2024 चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ पाहणार आहोत। सर्वात प्रथम मित्रांनो, आपण शिपाई आणि हमाल या पदासाठी कट ऑफ किती जाऊ शकतो, अंदाजित कट ऑफ मित्रांनो आपला हा असणार आहे। एक्झॅक्टली सेम असाच कट ऑफ लागेल असं नाहीये, परंतु याच्या आसपास मित्रांनो नक्कीच तुमचा कट ऑफ जाईल, कारण की आपण संपूर्ण अनालिसिस करून मित्रांनो हा कट ऑफ बनवत आहोत। तर बघा, अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो, तुमची जी पेपरची लेवल कशी होती ते बघा। सर्वात प्रथम पेपरची लेवल होती मित्रांनो ती टफ होती, म्हणजे मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना हा पेपर अवघड गेलेला आहे। आता मित्रांनो, किती विद्यार्थी घेतले जाणार आहेत, तर एका जागेसाठी जवळपास 7 विद्यार्थी घेतले जाणार आहेत। समजा म्हणजे जर 100 जागा असतील तर त्या ठिकाणी 700 विद्यार्थी घेतले जातील। जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये 200 जागा असतील तर 200 गुणिले 7 म्हणजे जवळपास 1400 विद्यार्थी घेतले जातील। आता तुम्हाला रेशिओचं मी एक्झॅक्टली उदाहरण देऊन समजवलंय। एक्झॅक्टली 7 विद्यार्थी घेणार एका जागेसाठी, म्हणजे एका जागेसाठी 7 विद्यार्थ्यांमध्ये फाईट होणार आहे, हे लक्षामध्ये घ्या। ठीक आहे, त्यानंतर बघा 100 जागा असतील तर 700 मुले घ्यायची आहेत। हा ठीक आहे, समजलं मित्रांनो तुम्हाला। आता महत्वाचा मुद्दा, कट ऑफ किती लागेल, तर बघा कट ऑफ आता बघा, कट ऑफ 30 पैकी 15 प्रश्न राहील, कारण पेपर मित्रांनो अवघड होता, हे लक्षामध्ये घ्या। आता कनिष्ठ लिपिकचं बघा मित्रांनो, कनिष्ठ लिपिक या पदासाठी कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो, तर बघा या पदासाठी जवळपास जागा आहेत 2795। एका जागेसाठी म्हणजे जवळपास 7 विद्यार्थी घेतले जाणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या। त्याचा गुणाकार तुम्ही करा, तेवढे विद्यार्थी घेतले जाणार आणि एकूण गुणांसाठी ही पेपर झाला होता, एकूण गुण होते 40। त्याच्यानंतर बघा जागा जास्त, आता कट ऑफ विषयी सांगतो तुम्हाला। तर कोणाला जास्त चान्स आहे हे समजून घ्या। जास्त जागा जिथे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा असणार त्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो जास्त फॉर्म आलेले आहेत, म्हणजे तिथे कॉम्पिटिशन थोडी वाढलेली आहे, जिथे जास्त जागा आहेत परंतु जागा पण जास्त आहेत, त्याच्या 7 पट विद्यार्थी हे घेतले जाणार। आता बघा 40 पैकी जर 28 ते 32 दरम्यान प्रश्न असतील तर एवढा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो त्या जिल्ह्यांमध्ये जिथे जास्त कॉम्पिटिशन आहे। नेक्स्ट बघा, मध्यम जागा असणारे जिल्हे कोणकोणते आहेत, तर मध्यम जिथे जिथे जागा आहेत म्हणजे 50 पेक्षा कमी जागा वगैरे आहेत, म्हणजे मध्यम जागा आहेत, तर अशा विद्यार्थ्यांचं किंवा तेथील कट ऑफ मित्रांनो 23 ते 26 प्रश्न याच्यामध्ये जाऊ शकतो। आणि महत्वाची टीप आहे, जरी तुमचे 20 ते 25 प्रश्न बरोबर असतील तरी सुद्धा तुम्ही संयम ठेवा आणि पेशन्स ठेवा। आणि आता महत्वाचा मुद्दा, की तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत येईल, तर बघा रिस्पॉन्स शीट ही एका आठवड्याच्या आत येण्याची शक्यता आहे, फुल चान्सेस आहेत। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।